सर फूड फेस्टिवलमध्ये विविध तुम्ही टेस्ट केलेल्या आहेत, कसं वाटलं? एकदम छान. मुली एवढं मनापासून सर्व आयटम तयार केलेत हां की कुठला आयटम खावा कुठला आयटम खाऊ नये असं झालं. अगदी टेस्टफुल. या संस्कृतीप्रमाणे दक्षिणात्यप्रमाणे महाराष्ट्रीयप्रमाणे सर्व पदार्थ एवढी चांगलं केलेत की टेस्ट कुठलाही कमी नाही असं वाटतं. आता एवढं मुलीने मनापासून केलेत की ते पुढं चांगल्या प्रकारे आपला संसार जीवन करू शकतील एवढं आम्ही त्या ह्याच्यावरनं दिसतं की स्वयंपाकासाठी कुठलंही तक्रार येणार नाही सासूरवाडीतून त्या मुलींना एवढा मात्र निश्चित. नमस्कार, मी गोटी कमल बाळकृष्ण, उपप्राचार्य सौ भूमपल्ली कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर. आज आमच्या येथे इयत्ता 11वी 12वीच्या विद्यार्थिनींनी आनंद मेळाव्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे आणि या आनंद मेळाव्यामध्ये जवळजवळ 43 स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि या स्टॉलवरती जे पदार्थ आहेत जवळजवळ 50च्या पुढे पदार्थ आहेत आणि ते सर्व पदार्थ विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले आहेत. आणि या कार्यक्रमासाठी आमच्या पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय श्री दशरथ गोप साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभली असे पद्मशाली शिक्षण संस्थेचे शालेय समिती अध्यक्ष श्री विजयकुमार गुल्लाबली साहेब व विश्वस्त श्री तेजस चिट्याल साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री अनिल निंबाळकर सर या ठिकाणी उपस्थित होते. या सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. हा फूड फेस्टिवल आमच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित केलेला आहे. त्यांच्या कलागुणांसाठी वाव देण्यासाठी, त्यांना व्यावहारिक ज्ञान आणि तसंच पैशाचा व्यवहार कसा करावा आणि पुढील वाटचालीसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमामधून आमच्या मुलींना दरवर्षी 50 ते 60,000 रुपयाची उलाढाल होत असतात. 40 ते 45 स्टॉल आहेत यावेळी आणि प्रत्येक डिश जो आहे तो आवर्जून खाण्यासारखा आहे आणि व्यवस्थित विद्यार्थ्यांनी बनवलेला आहे. तर सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत आणि याही पुढे आस्वाद घेतील. तर राजकुमार मागरे. काय खाताय तुम्ही? व्हेज बिर्याणी खात आहे. हां, मस्त वाटण्यात. किती रुपयाला आहे? 10 रुपयाला आहे. टेस्ट कसं आहे? मस्त मस्त आहे. काय बनवलं आज? हां, किती लिटरचं आहे? कसं ग्लास देत आहे? हां, आहे का रिस्पॉन्स चांगला? चांगला आहे. काय काय घेतलं त्यात? काजू बदाम पिस्ता चारोली अक्रोड दूध खवा. सांगा आता. माझे नाव मंजुळा केली आणि व्हेज पुलाव केले आहे मी. या तुम्ही कसं रिस्पॉन्स मिळत आहे? चांगलं मिळालं. कोण बनवलं आहे? आई आणि मी दोघे पण बनवले. बरं. आणि मैत्रीण कोण कोण आहेत? ते एकटी आहे. त्यांची पोटॅटो. हां, काय काय वापरलं याच्यासाठी? गव्हाचं पीठ बटाटे. किती रुपयाला प्लेट देत आहे? 10 रुपये. आहे का गिरायक? हां आहे. कोण कोण केलं आहे मार्गदर्शन? शिक्षक? मार्गदर्शन आमचे मीठापल्ली टीचर केले आणि घरातले केले. किती प्लेट विकला? आतापर्यंत काय बनवलंय? मंचुरियन. बरं, आहे का रिस्पॉन्स? हा आहे. किती प्लेट विकला? 50 रुपये. किती रुपयाला प्लेट आहे? 10. आता ते सर लोक आले, काय म्हणले? छान झालं. गर्दी जास्त इथंच आहे. हा. कोण कोण बनवलंय? मैत्रिणीचं नाव सांग. किती जणांचा ग्रुप आहे? 14. काय आहे ते मेनूचं नाव? ठीक.